दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। बरेच जण आपल्या जागेवर आहेत, जागेवरून बसलेले आहेत, त्याचं मला समाधान आहे। याचा अर्थ पूर्वार्ध आपला चांगला झाल्याचं ही पावती आहे असं मी समजतो। गैरसमज असेल तर गैरसमज हरकत नाही, पण करून घेऊया, बरं वाटतं असं आहे। दुपारच्या सत्रामध्ये आपण विषयाची मांडणी करत असताना सकाळच्या सत्रामध्ये आपण अनेक मुद्द्यांना स्पर्श केला। संविधान म्हणजे नक्की काय, ते कधी आणि कसं निर्माण झालं, संविधानाने नक्की काय क्रांती घडवली आणि संविधान कसं समजून घ्यायची गरज आहे याच्यावरती आपण थोडक्यात उहापोह करत होतो। शेवटच्या मुद्द्यापर्यंत येता येता आपल्या जेवणाची वेळ झाली आणि आपण तिथे थांबलो। तिथून हा मुद्दा पुढे जात असताना आपल्याला काही महत्त्वाच्या बाबींविषयी तुमच्यासमोर मांडणी करायची आहे। त्याच्यानंतर एक 10-15 मिनटं आपण प्रश्न उत्तराचं सेशन घेणार आहोत आणि नंतर समारोपीय जे काही तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या संदर्भात आयोजकांनी जे काही नियोजन केलं असेल त्याप्रमाणे या कार्यक्रमाची आजची सांगता केली जाईल। मी आता जास्तीत जास्त 1 तासापर्यंत तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर सूत्र तुमच्या ताब्यात जाणार। आपण बघत होतो की संविधान समजून घेण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे। त्या पद्धतीनुसार पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला ते वाक्य जे आहे ते वाचावं लागतं। दुसऱ्या स्टेपमध्ये त्याची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागते की नक्की त्याची गरज काय होती। तिसरं त्या वाक्याचा अर्थ काय आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागतो। चौथं त्या अनुच्छेदाच्या अनुषंगाने त्याच्यातली अपेक्षा पूर्ततेसाठी नक्की कोणत्या योजना आलेल्या आहेत, नक्की कोणते कायदे बनवले आहेत ते आपल्याला जाणून घ्यावं लागतं। त्यानंतर 5व्या स्टेपमध्ये त्या अनुच्छेदाला घेऊन काही घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत का ते आपल्याला चेक करावं लागतं। त्यानंतर आपण बघितलं की कोर्ट केसेस पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, कारण ह्या कोर्ट केसेसच्या माध्यमातूनच संविधानाला कमकुवतपणा आणणाऱ्या गोष्टी कोणत्या घडल्या किंवा मजबूती देणाऱ्या गोष्टी कोणत्या घडल्या याची कल्पना येते। आणि 7वा मुद्दा की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जर का ते अनुच्छेद लागू झालं असेल तर ते नक्की कशा प्रकारे लागू झालेलं आहे। अशा 6 ते 7 टप्प्यांनी 6 ते 7 वेगवेगळ्या अंगांनी आपल्याला संविधानातलं प्रत्येक आर्टिकल समजून घ्यावं लागतं। हे जर आपण अशा पद्धतीने समजून घेतलं तरच खऱ्या अर्थाने आपल्याला संविधान आपण जाणलंय असा अर्थ होतो आणि त्या अनुषंगाने हे जाणून पुढे काय करायचं आहे हेच आता आपल्याला या सेशनमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। पहिली गोष्ट तुम्हाला मी क्लिअर सांगू इच्छितो की आपल्याला कल्पना आहे या संविधानाच्या पुस्तकामध्ये मी ज्या काही स्टेप सांगितल्या त्यातली फक्त एकच स्टेप आहे, ते म्हणजे कायद्याचं मूळ वाक्य। त्याच्यातल्या बाकीच्या गोष्टींबद्दल दुरुस्त्या मांडलेल्या आहेत, पण तुम्हालाच ते लक्षात येणार नाही ही दुरुस्ती आहे असं। तुमची ही जी काही सोय आहे ती व्हावी म्हणून सोशल मीडियाचा वापर केलेला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले संविधान राज्य पद्धतीच नव्हे तर जीवन पद्धती नावाची एक व्हॉट्सअप पोस्ट असते, 2च मिनिटांची पोस्ट आहे, ती मोबाईलवरती व्हायरल होते। तुमच्यापैकी मला असं वाटतं माझे इथं सहकारी वसंत चिपळूणकर पण आहेत, त्यानंतर मिलिंद कडवईकर पण आहेत। आपण ती बघितली असेल आणि त्यांच्या माध्यमातून कदाचित आपल्या कुणाच्या मोबाईलवरती कधी आलीही असेल। त्या माध्यमातून रोज प्रत्येक आर्टिकल वाईज वर्षाचे 365 दिवस कसं जनजागर करता येईल यासाठी मोबाईलचा वापर केलेला आहे। आपले संविधान नावाचं एक यूट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यावरती सुद्धा काही व्हिडिओ मी याच्या अगोदर टाकले, आता नंतर वेळेच्या अभावी टाकता आले नाही, पण त्यातही बऱ्यापैकी अनुच्छेद 11 पर्यंत तुम्ही समजून घेऊ शकाल। आणि तिसरी सोय तुमची केली आहे ती या पुस्तकाच्या माध्यमातून। मी काही लेखक नव्हतो साहेब, परंतु आपल्यासारख्या जाणकारांच्या सूचना आल्या की हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, त्याला संग्रहित स्वरूप झालं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या सूचनांची कदर करत 14 एप्रिल 2022 रोजी या पुस्तकाची पहिली आवृत्ती मराठी भाषेमध्ये गोरेगावला प्रकाशित केली। मला सांगताना आनंद आहे की आतापर्यंत 2-2 हजाराच्या 4 आवृत्त्या याच्या महाराष्ट्रभर आपल्यासारख्या जाणकारांच्या हातात पोहोचल्या आहेत। याच पुस्तकाची एक संक्षिप्त आवृत्तीसुद्धा काढली, त्याच्याही 2-2 हजाराच्या 5 आवृत्त्या आतापर्यंत आपल्यासारख्या जाणकारांच्या हातात गेलेल्या आहेत। मला सांगताना अतिशय आनंद ह्या गोष्टीचा आहे की या पुस्तकाची उपयुक्तता बघता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे, आपण ते नाव ऐकलं असणार, रेप्युटेड विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाने प्रथम पदविका शास्त्राच्या राज्यशास्त्र विभागाने
प्रथम वर्षासाठी हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून सुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे मला टाळ्या म्हणजे भूमिका माझी थोडी वेगळी आहे टाळ्यांच्या. विषयांतर होऊन जातं टाळ्यांनी, त्यामुळं मला नको वाटतात टाळ्या. माझा मुद्दा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा वेगळा आहे. मी बघितलं असेल माझा हे सगळं पोटतिडकीने प्रयत्न एवढ्यासाठीच आहे, कारण ह्या व्यवस्थेचे बळी आपण सगळेजण ठरत आहोत. कदाचित तुम्हाला ते हे न वाचल्यामुळे माहीत नाही, आणि हे वाचल्यामुळे मला कळतंय रोजच्या रोज की कोणकोणत्या ठिकाणी आपला बळी जातोय. त्याच्यामुळे ही पोटतिडकीने सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे. मी आणि तुम्ही फक्त भारतीय आहात एवढ्याच एका नजरेतून मी तुमच्या समोर ही सगळी मांडणी करतो. मला काहीही घेणं देणं नाही आहे की तुम्ही कोणत्या समाजाचे आहात, कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहात. काहीही घेणं देणं नाही आहे या गोष्टीशी. फक्त तुम्ही भारतीय आहात हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी महत्त्वाची बाब आहे. असो, तर या पुस्तकाला त्यांनी त्यांच्या 25 लोकांच्या समितीने एकमताने संदर्भ ग्रंथ म्हणून स्वीकारलेला आहे. हा या म्हणजे प्राथमिक शिक्षकाचा झालेला खूप मोठा सन्मान असल्याचं मी समजतो. की आता डॉक्टरेट झालेले लोक ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मुलांना सांगतात. आतापर्यंत त्यांच्या 850 विद्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये हे पुस्तक त्यांच्याच माध्यमातून पोच झालेलं आहे. अशा पद्धतीने याची सगळी जे का प्रसार प्रचार आहे आता त्यांच्याच पातळीवर चालू आहे. आणि लोकांपर्यंत संविधान साध्या सोप्या भाषेत पोचण्याची जी काही जनचळवळ आम्ही सुरू केली होती, तिला एक थोडंसं शासकीय अधिष्ठान पण मिळतं आहे. या बाबतीमध्ये थोडक्यात मांडणी करेल आणि आपल्या विषयाला पुढे सुरुवात करेल. हे जे सगळं चाललेलं होतं, पोस्ट आहे, व्हिडिओ आहे, पुस्तक आहे, हे सगळं जात आहे, परंतु लोक वाचतायत का, लोकांना समजतंय का, लोक ते किती आत्मसात करतात हे तपासण्याची सोय उपलब्ध नव्हती. आणि ती व्हावी, शेवटी माझ्यातला शिक्षक जागा होणारच केव्हाही. आणि शिक्षकाचं काम आहे शिकवलं की मूल्यमापन करायचं. त्याशिवाय स्वतःलाही कळत नाही की आपण केलेलं काम प्रॉपर वेने चाललंय की नाही आणि समोरच्यापर्यंत किती पोचलंय. म्हणून गेल्या 4 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर संविधान गुणगौरव परीक्षा नावाचा एक उपक्रम माझ्या महाराष्ट्रभरातील असंख्य सहकाऱ्यांच्या मदतीने राबवला जातो. इथे माझे सहकारी मित्र वसंत चिपळूणकर सुद्धा बसलेले आहेत. गेले 4 वर्ष ते माझ्याशी ह्या विषयाला घेऊन कनेक्टेड आहेत. ते आमचे इथले प्रतिनिधी पण आहेत. त्यांनी इथं सुद्धा तो उपक्रम गेल्या 4 वर्षापासून सातत्याने ते राबवत आहात. 3 गटामध्ये ही परीक्षा घेतली जाते. मी तुमच्यासाठी सांगतो आहे की जेणेकरून तुम्ही सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हावं ही माझी अपेक्षा आहे. अपेक्षा एवढ्यासाठीच आहे की संविधान हा भाषणाचा नाही तर वाचनाचा विषय आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. आणि वाचन केल्याशिवाय आपल्याला त्याच्यातले कानावे कधीच समजू शकत नाही. भाषणातून पटांसर 8 दिवस जरी बोलले तरी तुम्ही वाचन केल्याशिवाय तुम्हाला ते तुमचं शिक्कामोर्तब होणार नाही, ते ठसवलं जाणार नाही. तुम्हाला कळणार नाही की कशापर्यंत करायचं. 8 दिवस बोलणं पण महत्त्वाचं आहे आणि वाचणं पण जास्त महत्त्वाचं आहे. पण भाषण आपण शक्यतो संविधान 1 तासात करतो. तर त्या वाचनाला काहीतरी बहाणा असावा म्हणून आम्ही परीक्षासारखा उपक्रम राबवतो. दरवर्षी संविधान गुणगौरव परीक्षा नावाचा उपक्रम आम्ही घेतो. 3 गटामध्ये असते. लहान गट 8वीपर्यंत, 9वी ते 12वी हा मध्यम गट आणि खुला गट. अशा पद्धतीने आम्ही हे करतो. एक नाममात्र फी त्याच्यामध्ये आम्ही आकारतो, कारण आम्हाला काही कुठला सपोर्ट नाही आहे. पदरचेही पैसे स्वतः चिपळूणकरही घालतात, मीही घालतो. दरवर्षी अक्षरशः आम्ही लाखांनी पैसे घालतो, अगदीच फ्रँकली सांगायचं. परंतु तरी महाराष्ट्रभरात हा सगळा प्रकार होतो तर आम्ही पुरू शकत नाही. म्हणून आम्ही एक नाममात्र आता ना नफा तोटा ह्याच्यावरती हा उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. याच्यात ही ऑफलाईन पद्धतीची परीक्षा असते, बहुपर्यायी स्वरूपाची. जे अभ्यासक्रम ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला आता मांडणी करतो त्याच पद्धतीने संविधानाचे प्रत्येक आर्टिकल मांडून ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळा अभ्यासक्रम दिला जातो. पुस्तकही आहे, ज्याला पुस्तक हवं असतं ते सवलतीमध्ये उपलब्ध असतं. यूट्यूबचे व्हिडिओ असतात. बहुपर्यायी स्वरूपामध्ये 45 प्रश्न असतात आणि 5 प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह असतात. जसे की तुम्हाला किती आकलन झालं आहे हे तुमच्या शब्दात कळलं पाहिजे, ती आमची त्यासाठी ती सोय असते. आणि याच्यावरती प्रत्येक परीक्षार्थीला एक प्रमाणपत्र कंपल्सरी दिलं जातं. ऑफलाईन बरं का, ऑनलाईन आमचं काहीच नसतं. ऑनलाईन फक्त अभ्यासक्रम आम्ही पाठवतो. आणि जे काही संविधान क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांचं पण ऑनलाईन सेशन्स त्यांनाही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे अशा बहुअंगी पद्धतीने तुमच्यापर्यंत संविधानाचं प्रत्येक आर्टिकल, त्याचं नॉलेज वगैरे दिलं जातं. आणि ते किती तुम्हाला मिळालं हे 26 नोव्हेंबर हे जे संविधान दिवस आहे त्या निमित्ताने आम्ही ही परीक्षा महाराष्ट्र लेवलला ऑर्गनाईज करतो. साहेब, मला सांगताना अतिशय आनंद आहे की माझे मित्र जे इथं बसलेले आहेत, वसंत चिपळूणकर सर आहेत, तर या अशा सगळ्या महाराष्ट्रभरातील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही आतापर्यंत 55,000 लोकांपर्यंत संविधान अभ्यासातून पोहोचवलेला आहे. 55,000 लोकांना आम्ही या परीक्षेमध्ये बसवून त्यांना संविधान साक्षर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. यावर्षी पण ह्या परीक्षेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. 26 नोव्हेंबरला अर्थातच ही परीक्षा आहे.
मी तुम्हाला नम्र विनंती करेल, आव्हान करेल की आपण जिथे कुठे असाल त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, आज संविधान समजून घेतल्यानंतर भाषणातून किती समजून घेणार आहात हा एक प्रश्नचिन्हच आहे. अशा वेळेला प्रॉपर पद्धतीने संविधान समजून घेण्याची गरज निर्माण झालेली आहे की नाही हे आपणच ठरवायचं आहे. आणि ते केवळ आपण नाही तर आपल्यासोबत आपल्या परिसरातील लोकांना सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करून घेऊन त्यांना केवळ परीक्षेचा जर एक बहाणा दिला तर त्या बहाण्याने किमान ते वाचतात. पेपर काळे करणं आणि प्रमाणपत्र वाटप करणं आमचा उद्देश नाही आहे, लक्षात घ्या. उद्देश आहे त्या बहाण्याने किमान संविधानाचं वाचन होतं आणि काही गोष्टींची स्पष्टता होते की हे नक्की काय आहे. जसं आज तुमच्या बऱ्याच जणांचे अनेक गैरसमज कदाचित दूर झाले असावे की संविधान तुम्ही अगोदर ज्या पद्धतीने कन्सिडर केलं होतं ते संविधान आणि आजचं संविधान, म्हणजे अशा पद्धतीनेही काही गोष्टी होतात की ज्या आपल्या क्लिअर होतात ह्या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून. एवढ्यासाठीच हा उपक्रम घेतला जातो. आपण सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी व्हाल याचा असा मला विश्वास आहे. दुसरी गोष्ट, हे झालं सामाजिक तुमच्या पातळीवरती. आम्ही शासकीय पातळीवर सुद्धा हे प्रयत्न करत आहोत. शासकीय पातळीवरच्या बाबतीमध्ये सांगायचं ठरलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1 ऑक्टोबर 2024ला मी माझ्या महाराष्ट्रभरातील काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन मंत्रालयामध्ये आम्ही गेलो. तिथल्या सचिवांना आणि मंत्र्यांना, मंत्री तर काय कोणी भेटलं नाही त्या दिवशी, गृहमंत्री आलेले होते त्यामुळे ते सगळे तिकडे गेलेले होते, पण सचिव मात्र बहुतांश भेटले आम्हाला. आमचा एकच प्रश्न त्यांना होता. प्रश्न असा होता की जर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना तुम्ही घर घर तिरंगा करू शकता तर मग त्याच बेसवर संविधानाचा सुद्धा अमृत महोत्सव आहे, मग घर घर संविधान का नको? हा त्यांना एक प्रश्न आमचा फक्त एवढाच होता. त्या दृष्टीने तुम्ही काहीतरी करावं. आम्हाला माहिती होतं लोकसभेला फटका बसलेला होता, संविधान हा महत्त्वाचा मुद्दा होता, पुढे विधानसभा होत्या आणि निश्चित आमची मागणी मान्य होईल हा विश्वास होता. त्या विश्वासाने आम्ही गेलो आणि तो सार्थ ठरला. 1 तारखेला गेलो आणि ज्या पद्धतीच्या आम्ही त्याच्यामध्ये अपेक्षा व्यक्त केल्या होत्या तशाच अपेक्षांचं पत्र ॲज इट इज 10 ऑक्टोबर 2024ला निर्गमित झालं. 10 ऑक्टोबर 2024ला शासनाने घर घर संविधान नावाचा जी.आर पारित केला. त्यानंतर 22 नोव्हेंबरला ग्रामविकास मंत्रालयाने एक परिपत्रक काढलं. 16 डिसेंबर 2024ला शिक्षण विभागाने सुद्धा एक शैक्षणिक पत्रच तयार केलं 4 पानांचं आणि त्याच्यामध्ये वर्षभर काय काय करायचं ते सांगितलं. पण दुर्दैवाने अशी गंमत झाली की ते फक्त पत्रच निघालं, कार्यवाही काहीच झाली, कुठंच झाली नाही. तुम्ही ऐकलं असेल घर घर संविधान, पण घर घर तुमच्यापर्यंत काही आलंच नसेल, तुमच्या घरी काहीच नसेल आलं. हां, त्याला घरघरच लागलं खरं सांगायचं. हां, पण आम्ही गप्प बसणाऱ्यांमधले नव्हतो. मी स्वतः शिक्षक आहे, व्यवस्थेमध्ये आहे. मी आमच्या माणगाव तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी जे आदरणीय सुरेखा तांबट मॅडम आहेत त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं की असा असा उपक्रम आहे, आपण आपल्या माणगावचा एक वेगळा आदर्श पॅटर्न तयार करूया की जो अख्ख्या महाराष्ट्राला दिशा देऊ शकेल, आपल्या सरकारी लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही स्ट्रक्चर तयार करा, तुम्हाला आम्ही समन्वयक म्हणून नेमू. त्यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी दिली. बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सगळ्यांना मी तुमच्याकडे तो पाठवेल व्हिडिओ, तुम्हाला सगळ्यांना पाठवला जाईल, तुम्ही ते बघा काय केलं ते. मी एवढ्यासाठीच सांगतो की पुढे काय गंमत घडली आणि तुमच्या इथं काय घडू शकतं ते तुम्ही ठरवा. गंमत अशी झाली, तब्बल 150 दिवसांचा हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही अगोदर मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा घेतल्या. त्या कार्यशाळांमध्ये माणगाव तालुक्यातल्या सगळ्या 328 शाळांचे मुख्याध्यापक आले. 2 सत्रामध्ये ही कार्यशाळा झाली. तिथं त्यांनी जे काही मार्गदर्शन ऐकलं ते त्यांनी शाळेत दिलं. त्याचे व्हिडिओ फोटोज वगैरे निघाले. त्यानंतर मी ज्या पोस्ट तुम्हाला सांगत होतो व्हॉट्सअपच्या 2-2 मिनिटाच्या बनवलेल्या आहेत, त्या पोस्ट आम्ही आदल्या दिवशी शिक्षकांच्या शासकीय ग्रुपवर टाकायचो. शिक्षक त्याचं अवलोकन करायचे आणि दुसऱ्या दिवशी परिपाठामध्ये राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रास्ताविका वाचून झाली का त्यानंतर ती पोस्ट मुलांना समजून सांगितली जायची. प्रत्येक आर्टिकल वाईज मुलांना समजून सांगितली जायची आणि मग ती पोस्ट पालकांचे जे शासकीय ग्रुप आहेत आमचे पॅरेंट्स ग्रुप शाळांचे, त्या पालकांच्या ग्रुपला टाकली जायची. उपक्रम असा होता की पालकांनी विद्यार्थ्यांना ते वाचून दाखवायचं, त्याच्यावर आधारित एखादा प्रश्न तयार करून त्यांना पाठवायचा दुसऱ्या दिवशी आणि मग एका विद्यार्थ्यांचे आम्ही सिलेक्शन करायचो आणि त्या विद्यार्थ्याने तो प्रश्न वाचायचा. एकच प्रश्न एकच विद्यार्थ्याने आणि त्याचं उत्तर मुलांनी द्यायचं, म्हणजे जेणेकरून याची खात्री व्हायची का घरी याचं वाचन झालेलं आहे की नाही. त्यानंतर माणगाव तालुका भारतातला, मी खूप जबाबदारीने बोलतोय लक्षात ठेवा, भारतातला असा एकमेव तालुका आहे का जिथल्या प्रत्येक शाळेत आज शासनाच्या निर्देशाप्रमाणे, अपेक्षा केल्याप्रमाणे संविधानाची 5 पुस्तकं आहेत. हा भारतातला एकमेव तालुका आहे आणि सोबत त्यांना त्याचे अर्थ कळावे म्हणून ही पुस्तकं सुद्धा तिथं पोच केलेली आहेत. त्यानंतर इथेही विषय संपत नाही, परत आमच्यातला शिक्षक जागा होतो आणि आम्ही त्यांची परीक्षा घेतो. परीक्षा फक्त विद्यार्थ्यांचीच नाही साहेब, तर शिक्षकांची पण घेतो. हजारो विद्यार्थी आणि शेकडो शिक्षक याच्यामध्ये सहभागी होतात. मोठा कार्यक्रम होतो आणि त्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते शाळांचा, शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो.
अशा पद्धतीचा घरघर संविधानाचा एक आदर्श मानगाव पॅटर्न आम्ही तयार केला. या पॅटर्न संदर्भात आम्ही जेव्हा त्याला व्हायरल केलं, महाराष्ट्रभर त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केलं, तेव्हा अनेक तुमच्यासारख्या जाणकारांनी सांगितलं की आपण आमच्या तालुक्यात पण हा उपक्रम राबूया. त्यांना सांगितलं तुम्ही राबवा, सगळं सहकार्य करायची जबाबदारी आमची लागली, सगळं मटेरियल प्रोव्हाइड करायची जबाबदारी आमची लागली. पण साहजिकच आहे, प्रत्येक ठिकाणीच आमच्यासारख्याच गट शिक्षणाधिकारी असतील असातला भाग नाही. फक्त ऐकून घेतलं आणि सोडून दिलं. नाही, आम्ही करतो, आम्ही रोज प्रास्ताविका घेतो. बऱ्याच जणांनी टाळलं. पण कोणी जर तुमच्यापैकी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून आलं असेल हद्दीतून, तर त्यांनी कान उघडून ऐकून घ्या. तुम्ही ऐका. तिथल्या शिक्षणाधिकारी जे विजय सरकटे साहेब, त्यांनी मात्र हा उपक्रम जेव्हा बघितला त्यांना खूप आवडला. डायरेक्ट मला फोन केला. त्यांच्या शिक्षण विभागाकडनं पत्र काढलं, आमच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि त्यांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा लावून तिथं मार्गदर्शन करायचं. तिथं मार्गदर्शन करून त्यांना जेव्हा उपक्रम सांगितला, ताबडतोब लगेच 8 लोकांची कमिटी केली. 22 जुलैला मार्गदर्शन केलं, 23 जुलैला परिपत्र निघालं आणि घरघर संविधानाचा मानगाव पॅटर्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 24 जुलैपासून सुरू झाला. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा 4 भाषांमध्ये ह्या प्रत्येक आर्टिकल वाईज पोस्ट असतात, ज्या रोज शिक्षकांना आदल्या दिवशी पाठवल्या जातात. तुम्हाला पुढची प्रोसेस सांगितली. आजच्या घडीला माणगाव तालुक्यातला, रायगड जिल्ह्यातला माणगाव तालुका, तळा तालुका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका अशा 3 शासकीय पातळीवरून आज 1.5 लाख विद्यार्थी, 80,000 पालक आणि 8,000 शिक्षकांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय. घरोघरी संविधान शासकीय पातळीवरनं अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. जरी इथं बसलेलो असलो तरी आता सुद्धा, आज रविवार, उद्या 1.5 लाख पोरं संविधान ऐकतील आणि 80,000 पालक ते वाचतील. अशा पद्धतीची कामाची पद्धत सध्या चालू आहे. म्हणजे एकीकडे तुमच्याशी सुसंवाद साधतोय, महाराष्ट्रभर फिरतोय. आता परवा लगेच बीडला जायचं आहे, माजलगावला. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे. तिथं तुमच्यासारखंच एक दिवसाचं शिबिर ऑर्गनाईज केलं. त्या निमित्ताने महाराष्ट्रभर या सोशल लेवललाही काम चाललं आहे आणि शासकीय लेवलला सुद्धा त्या GRचा संदर्भ घेऊन काम चाललेलं आहे. म्हणजे दोन्ही पातळ्यांवरती काम करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून संविधानिक मूल्ये जे आहेत तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावीत आणि आमच्या असंख्य अडीअडचणी ज्या आज उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना खऱ्या अर्थाने सोडवण्यासाठी जो खरा मार्ग आहे तो मार्ग सगळ्यांना कळावा. बंधू आणि भगिनींनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे काम एकट्या दुकट्याच्या आवाक्यातलं नाही आहे. लक्षात, हे काम कुणी एकटे पठाण सर किंवा कांबळे सर किंवा जाळगावकर सर करू शकत नाही. लक्षात, हे काम तुम्हा आम्हा सगळ्या भारतीयांचं, जोपर्यंत, जसे माझे मित्र वसंत चिपळूणकर माझ्यासोबत आहेत, अजय वानकडे आहेत, ते सर आहेत, जशी माझी पूर्ण टीम सोबत आहे, तशी जर का तुम्ही पण सगळे सोबत यांच्यासोबत आलात, हे आमच्यासोबत आहेतच ऑलरेडी, सगळेजण जर का सोबत आलो तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी या भारतामध्ये खऱ्या अर्थाने केवळ राजकीय स्वरूपात नव्हे तर प्रत्येकाच्या कौटुंबिक, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरूपात सुद्धा लोकशाही मूल्य रुजल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने संविधानाचा अर्थ तोच आहे. आपण आतापर्यंत संविधानाला फक्त राजकीय अँगलने बघत आलेलो आहोत. बरोबर आहे, राजकीय अँगल काय तुमचा चुकीचा आहे असं मला म्हणायचं नाहीये. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा आहे, पण यात कायदे नाही आहे, ते लक्षात घ्या. संविधान काय ते पहिल्यांदा समजून घ्या. आणखीन कोण आहे का? यात कायदे नाही आहे. कोणी मला याच्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखवावा, कोणी तुम्ही मला याच्यामध्ये घरगुती हिंसाचाराचा कायदा दाखवावा, कोणी मला याच्यामध्ये अन्न सुरक्षा कायदा दाखवावा. यात कायदे नाही आहेत. हा देशाचा मूलभूत कायदा आहे. म्हणजे देश कशा प्रकारे चालवला जावा, देशाची रचना कशी असावी, त्यातील लोकांना नक्की काय दिलं जावं, या अँगलने याच्यामध्ये वेगवेगळ्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आर्टिकल्सच्या माध्यमातून. आणि मग त्या अपेक्षांच्या पूर्ततेची जबाबदारी ही कोणावर दिलेली आहे तर राज्यांच्या विधानमंडळांवरती आणि संसदवर, देशाच्या संसदेवर. आणि मग याच्यामधल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी ही जी राज्याची विधानमंडळ आहेत, संसद आहे, तर हे योजना आखतात, कायदे बनवतात. आणि हे जे कायदे आहेत, योजना आहेत, तर त्या संविधानाच्या चौकटीत आहेत की नाही हे तपासण्याचं काम जर कोणाचं असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाचं. म्हणजे देशाचा हा मूलभूत कायदा आहे, याच्याच बेसवरती आपली कार्यपालिका, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे सर्व जे काही कार्यकारी बाबी आहेत या सगळ्या या संविधानाच्या चौकटीमध्ये यांचं कार्य आखून दिलेलं आहे, यांचे परस्पर संबंध आखून दिलेले आहेत. आणि त्या चौकटीत राहूनच, हे आठवतं ना, हां, त्या चौकटीत राहूनच या सगळ्या गोष्टी व्हाव्यात या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी. कारण या संविधानाच्या माध्यमातून 2 प्रश्नांची उत्तर दिलेली आहे. 2 प्रश्नांची. पहिला प्रश्न काय आहे तर आम्ही आमच्या देशाला कसा बनवू इच्छितो, कसा बनवू इच्छितो, तर त्याचं उत्तर प्रास्ताविकेमध्ये थोडक्यात आहे.
आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण बनवणार आहोत, ह्या देशाला कोण बनवण्याची जबाबदारी कोणाची आहे? आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक. आम्ही म्हणजे तुम्ही मी आपण सगळेजण आहोत. भारताचे लोक. हां, भारताचे आता काय बनवणार आहोत आपण? सार्वभौम. आता मी प्रत्येक शब्दाचे अर्थ सांगत नाही, वेळ कमी आहे आपल्याकडे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य या 5 बेसवर आम्ही आमच्या देशाची रचना मांडणी करणार आहोत, देशाचं भवितव्य घडवणार आहोत. या 5 बेसवरती लक्षात घ्या, याच्या पलीकडे दुसरं नाही. लक्षात ठेवा, एक वेळ महासत्ता नाही झाला तरी चालेल आमचा देश. मी काय सांगतो, मी जबाबदारीने बोलतोय, लक्षात ठेवा. एक वेळ महासत्ता झाला नाही तरी चालेल, पण तो लोकशाहीवादी कायम राहिला पाहिजे, परंतु तो समाजवादी कायम राहिला पाहिजे, तो समाजवादी कायम राहिला पाहिजे, तो गणराज्य कायम राहिला पाहिजे, तो प्रजासत्ताक कायम राहिला पाहिजे. भले आम्ही गरिबीत जगू, हरकत नाही, पण लोकशाही ताट मानेने जगू, समाजवादी पद्धतीने जगू, देशाच्या संपत्तीवर सगळ्यांचा अधिकार, धर्मनिरपेक्षतेने वागू. म्हणजे आमचे हे जे 5 तत्व आहे, त्या 5 तत्वाच्या आधारावरच आपला देशाची रचना व्हावी, असं आमच्या ह्या सगळ्या महापुरुषांना अभिप्रेत आहे. लक्षात घ्या. हां, म्हणजे अगदी या संविधानावरती जर कुणाचे प्रभाव आहे तर शिवछत्रपतींचे आहेत, सत्यशोधक समाजाचे आहेत. सत्यशोधकाच्या बाबतीत मी सुरुवातीलाच बोललो, सत्यशोधक मंडळाची ब्ल्यूप्रिंटच संविधान आहे, असंच त्यांना अपेक्षित होतं, हेच काम अपेक्षित आहे, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी आपण विचार केला, फक्त एक उदाहरण देतो, बाकी मी जास्त डिटेलिंगमध्ये जात नाही, कारण मला महत्त्वाचे मुद्दे सांगायचे आहे. तुम्हाला एकच उदाहरण देतो की तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब हे किती समविचारी होते, दूरदृष्टी ठेवणारे होते, आणि या संविधानावरती या दोघांच्या विचारांचा कसा प्रभाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं यांनी ओळखलं होतं बाबासाहेबांनी की जात ह्या देशाला लागलेला कलंक आहे, सेम छत्रपती शिवाजी महाराजांनी पण ती गोष्ट जाणलेली होती, आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, सगळ्या 18 पगड जातींची जी ओळख होती त्यांच्या जातीची ती सगळी पुसली आणि त्या सगळ्यांना एकाच शब्दाच्या एकाच छत्राखाली आणलं. तो शब्द म्हणजे मावळा. मावळा. हा, मावळा. हा, कुठल्या जातीचा उल्लेख होतोय, कुठल्या धर्माचा होतोय, कुठल्या लिंगाचा होतोय उल्लेख. म्हणजे या 18 पगड जातींना गाडण्याचं काम सगळ्यात अगोदर कोणी केलं आधुनिक भारतामध्ये, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्याचा पुरावा मावळा हा शब्द. आणि मग आधी लगीन कोंढाण्याचं अशी म्हणणारी जी काही मंडळी निर्माण झाली ती उगाच नाही. म्हणजे लाख तानाजी मेले तरी चालतील, पण जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे, ही जी भूमिका लोकांची निर्माण झाली होती ती याच्यामुळेच, कारण सगळ्या गोरगरीब आणि जातीपातीमध्ये विभागलेल्या लोकांना ज्या समाजाने प्रतिष्ठा नाकारली होती ती प्रतिष्ठा रयतेच्या राज्यामध्ये छत्रपतींनी सगळ्यांना बहाल केली होती, आणि म्हणून त्यांना रयतेचं राज्य म्हणतात. रयतेचं राज्य. हा, आणखी दुसरं उदाहरण सांगा मला कुठल्या राज्याचं की ज्याच्या राज्याला रयतेचं राज्य असं म्हटलं जातं. हा शिक्का आहे. सांगा. रयतेचं राज्यच म्हणजे काय? कुणाचं राज्य? लोकांचं राज्य. आणि लोकांचं राज्यच म्हणजे काय? हेच लोकांनी लोकांसाठी, लोकांतर्फे, म्हणजेच लोकशाही. मुद्दा येतोय लक्षात? म्हणजे एकीकडे रयतेचं राज्य ह्या पद्धतीनेच लोकशाहीवादी राज्य, आणि दुसरीकडे आम्ही भारताचे लोक, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जाती धर्म वंश लिंगाचा उल्लेख होत नाही, तसंच त्याला पॅरलल शब्द मावळा. मावळा येते लक्षात? म्हणजे माझ्या नजरेत तरी हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत, कारण आजही छत्रपतींचा मावळा म्हणताना प्रत्येकाचा ऊर भरून येतो, प्रत्येकाची कॉलर टाईट होते. होते की नाही होते? प्रत्येकाला आजही स्वतःला छत्रपतीचा मावळा म्हणताना एक अभिमान वाटतो, एक आनंद वाटतो, स्वाभिमान वाटतो. लक्षात घ्या, तीच बाब सेम ओळखून आम्ही भारताचे लोक, म्हणजे इथे सुद्धा त्या 18 पगड जाती सगळ्या गाडल्या गेल्या आणि आम्ही भारताचे लोक याच्यामध्ये सगळं आलं. मग या भारताला सशक्त करण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे? संकल्प कोणी केलाय? आम्ही केलाय. आम्ही भारताच्या लोकांनी केलाय की आम्ही आमचा देश धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य वगैरे वगैरे हे 5 तत्वावरती करणार. आता करणार आहोत, पण मग इथे राहणाऱ्या लोकांना नक्की काय देणार आहोत, याही प्रश्नाचं उत्तर आमच्या प्रास्ताविकेमध्ये थोडक्यात आहे. त्याचंही उत्तर लक्षात घ्या. काय म्हटलं आम्ही? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या प्रत्येक नागरिकास, काय म्हटला शब्द? का फक्त बौद्धास? जी कन्सेप्ट आहे लोकांच्या बहुसंख्य डोक्यामध्ये, प्रत्येक नागरिकास काय म्हटलंय? प्रत्येक नागरिकास काय काय पुढे काय? सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. न्याय देणार, पण न्याय कोणत्या प्रकारे देणार?
आर्थिक, सामाजिक आणि राजकीय. मी जे तुम्हाला म्हटलं ना क्रांती, मी जास्त डिटेलमध्ये जात नाही आता. याच्या पहिल्या भागामध्ये आपण या तिन्ही शब्दांचे आणि त्याचे सगळे अर्थ समजून घेतलेले आहेत. न्याय देणार आहोत. पहिल्यांदा आपण काय देण्याची गॅरंटी दिली आहे? ही लेखी गॅरंटी आहे. प्रत्येक भारतीयाला सन्मानजनक तथा प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्यासाठीची काय आहे? लेखी गॅरंटी. गॅरंटी आहे तुम्हाला. तुम्ही जेव्हा भारतात राहाल, भारताचे नागरिक असाल, तेव्हा तुम्हाला सन्मानजनक तथा प्रतिष्ठापूर्वक जीवन 100% बहाल केलं जाईल. तुम्हाला न्याय दिला जाईल. कुठे कुठे न्याय दिला जाईल? सामाजिक, आर्थिक, राजकीय. न्याय. परत काय म्हटलंय पुढे? विश्वास, श्रद्धा, उपासना, यांचे 5 आहेत ते. सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय, विश्वास. परत काय? अभिव्यक्ती. बघा, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना, या सगळ्यांचं काय दिलं जाईल? स्वातंत्र्य दिलं जाईल. म्हणजे आतापर्यंत गंमत अशी होती की शिकावं कोणी, बोलावं कोणी, मांडावं कोणी, या सगळ्या गोष्टी त्याच्या जातीवर आधारित होत्या. परंतु जसं आर्टिकल 19 लागू झालं, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं. आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, आपल्या इथं जशी वर्ण व्यवस्था आहे, जात व्यवस्था आहे, तशीच ही जात प्रत्येकाच्या कर्माशी पण जोडलेली आहे. म्हणजे आपल्या इथं कोणी काय व्यवसाय करावा हे त्याच्या जन्मा अगोदरच ठरलेलं असतं. कारण तो ज्या जातीत जन्माला येणार आहे त्या प्रत्येक जातीसाठी एक व्यवसाय ठरलेला आहे आपल्याकडे. आणि एवढंच नाही तर त्या कर्मावरनं त्या जातीचं नामकरण सुद्धा आपल्या इथं झालेलं आहे. उदाहरणं द्यायची गरज आहे? उदाहरणं द्यायची काहीच गरज नाही लक्षात. म्हणजे अजून जन्माला तर येऊ द्या, पहिला श्वास तर घेऊ द्या, त्याच्या अगोदरच तो काय काम करणार याचा शिक्का लागलेला होता. आणि जशी धर्माची चौकट होती तशी ही सामाजिक बंधनं सुद्धा होती की मी जर माझ्या कुणबी समाजामध्ये जन्माला आलो असेल तर माझं कर्तव्य आहे काय? फक्त शेती करणे, नांगरत करणे. हे मला जन्माच्या अगोदरच हे सगळं ठरलेलं होतं. आणि सामाजिक बंधनं अशा पद्धतीची होती का मी ती तोडून वेगळा विचारच करू शकत नव्हतो. वेगळा विचार करणं सुद्धा माझ्यासाठी सामाजिक बंधनानुसार पाप होतं की ते चौकट मोडतोय. सामाजिक चौकट म्हणजे 18 ते 12 बलुतेदार वगैरे वगैरे या सगळ्या पद्धती करून ठेवलेल्या होत्या. परंतु जसे अनुच्छेद 19 लागू झालं, व्यवसाय स्वातंत्र्य मिळालं. आणि म्हणूनच आज लक्षात घ्या, वेगवेगळ्या पदावरती वेगवेगळ्या जाती समाजाची जेव्हा लोक जातात तेव्हा त्याचं एकच कारण असतं, तुम्हाला मिळालेलं अनुच्छेद 19 नुसार मिळालेलं व्यवसाय स्वातंत्र्य. नाहीतर इथं बहुसंख्य असे माझे शिक्षक बांधव आहेत की ज्यांनी सांगावं की आमच्या जातीनुसार हा आमचा समाजाने ठरवलेला व्यवसाय आहे. म्हणून शिकवणं हे आमचं पूर्वपार आहे, पहिल्यापासून आहे. आमच्या पिढ्यानं पिढ्या आम्ही फक्त शिक्षणाचंच काम करत आलेलो आहोत. तो आमचा जातीनुसार असलेला व्यवसाय आहे. असं तुमच्यापैकी मला कुणी एकाने सांगतो आहे का? तसं असं नाही आहे. तुमचे व्यवसाय वेगळे आहेत. पण आज जर का तुम्ही व्यवसाय तोडून जर का इथं येऊन बसलेले आहात, म्हणजे तुम्ही आता जे एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती त्या मक्तेदारीवर तुम्ही येऊन बसलेला आहात. ते बसण्याचं जे काही क्रेडिट आहे ते क्रेडिट तुमच्या कर्तृत्वाला तर आहे, 100% आहे. पण तुम्हाला जर का संधीच दिली नसती, मी संधीबद्दल बोललो, तर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला किती सिद्ध करू शकला असतात? ती संधी या संविधानाच्या अनुच्छेद 16 तुम्हाला मिळालेली आहे. संधीची समानता आपण जे म्हणतो ना, तर ती संधीची समानता तुम्हाला या संविधानामुळे मिळाली. आणि म्हणूनच तुम्हाला तुमचं कार्यकर्तृत्व गाजवण्यासाठी तुम्ही त्या पदावर पोहोचू शकलात. हे सगळे उपकार जर कोणाचे असतील तर ह्या संविधानाचे आहेत. आणि म्हणून आपण संविधान समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचा मुद्दा असा आहे भावांनो आणि बहिणींनो, की आपण सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, केवळ एवढंच न्याय देऊन चाललेलं नाही तर दर्जा. आता कोणी कोणाचा दर्जा लायकी काढणार नाही. आता लायकीचे शब्द हा शब्द वापरला जात नाही. माझी लायकी काढतो काय दाखवू का तुला? आपण नुकसानीसारखा दावा लगेच ठोकता येतो. मुद्दा येतो ना मी काय सांगतो इथे. कोणी कुणाच्या लायकीवरती आता बोलू शकत नाही. म्हणजे दर्जाची आणि संधीची समानता प्रत्येकाला दिली. परत पुढे काय सांगितलं आहे? बंधुता. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेब काय बोलले होते 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये? की अनेक जाती असणारा हा देश एक राष्ट्र कसं काय असू शकतो? प्रश्न लय मोठा होता, लक्षात घ्या. मी तुम्हाला बोललो आपल्या भारतामध्ये 6500 राष्ट्र आहेत.
त्यांनी ते सांगितलं होतं की जात व्यवस्था, पंथभेद आणि जातीभेद हा आपल्या भारताला लागलेला कलंक आहे. मग जोपर्यंत जातीय मानसिकता जर का आपण डोक्यामध्ये ठेवू तर मग आपण एक राष्ट्र कधी होऊ. आणि जर का एक राष्ट्र व्हायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकमेकांकडे बंधुत्वाच्या नजरेने बघणं गरजेचं आहे. म्हणजे साधी सोपी कन्सेप्ट अशी आहे सत्यशोधक समाजाची आणि त्याच अनुषंगाने संविधानाची पण, की जसं मला वाटतं तुम्ही माझ्याशी वागावं तसंच मी तुमच्याशी वागलं पाहिजे. एकाच ओळीत जर सांगायचं ठरलं, जशी तुमची इच्छा आहे की मी तुमच्याशी वागावं तसंच तुम्ही माझ्याशी वागलं पाहिजे. ही कन्सेप्ट त्या बंधुत्वाच्या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे सगळ्या भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय देण्याची लेखी गॅरंटी या संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. लेखी गॅरंटी. आणि खास करून इथं जर माझे अल्पसंख्याक बांधव जर कोणी असतील तर त्यांना सांगू इच्छितो, काय सांगू इच्छितो तर उघड होतं, धर्माच्या आधारावरती देशाचे तुकडे झालेले होते. सर्वांचं असं म्हणणं होतं की जर का मुस्लिमांचा पाकिस्तान होऊ शकतो तर मग आता बहुसंख्य हिंदूंचा हा हिंदुस्थान का होऊ नये. म्हणजे ते जर का धर्माच्या आधारावर राज्याची स्थापना करू शकतात मग आपला का होऊ नये. याच्यावरती खूप समर्पक उत्तर दिलेलं आहे संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी. आणि इतर जे काय होते पुढारलेले वैचारिक लोक, नेहरूजी असतील, वल्लभभाई पटेल असतील, मौलाना अबुल कलाम आझाद असतील, खूप वैचारिक लोक होती. संकुचित वृत्तीची नव्हती, लक्षात घ्या. नेहरूजींना तर खूप संकुचित करून टाकण्याचा प्रयत्न होतोय, परंतु तसं नाहीये. मी अगदी उघडपणे सांगतो, कुणाला ऑब्जेक्शन असेल तर मला सांगा, मी सांगतो. बाबासाहेबांनी जे काही संविधानाच्या संदर्भामध्ये मांडणी केली त्या मांडणीला मूर्त स्वरूपाने अंतिम स्वरूप जर का मिळू शकलं असेल तर त्याचं क्रेडिट काही प्रमाणामध्ये नेहरूजींना सुद्धा जातं आहे, लक्षात. कारण नेहरूजींचं एक हाती वर्चस्व होतं. त्यांनी हो म्हटलं तर हो होत होतं, त्यांनी नाही म्हटलं तर नाही होऊ शकत होतं. म्हणजे अशा पद्धतीची व्यवस्था होऊ शकत होती, परंतु तरीही तशी व्यवस्था नेहरूजींनी ठेवली नाही. खुद्द बाबासाहेबांनी ते सांगितलं की इथे ज्या पद्धतीने त्यावेळेच्या राष्ट्रीय सभेने काम केलं त्याच्यातून ती होईजी नाहीजी, म्हणजे जी हुजुराची सभा नाही ठरली तर ती स्वतंत्र विचारांची सभा ठरली. आणि म्हणून हे सगळं काही घडू शकलं. म्हणजे त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. मला सांगायचं आहे, लक्षात घ्या की या सगळ्या महापुरुषांनी आम्हा सगळ्यांसाठी या संविधानाची निर्मिती केली. खास करून तुम्ही आता अल्पसंख्याक जे आहेत त्यांनी ऐका, सगळ्यांसाठी लेखी गॅरंटी याच्यासाठीच आहे की आपल्याला याच्यातले मर्म माहीत नाही म्हणून आतापर्यंत आपण ते जाणू शकलेलो नाही. जेव्हा असा मुद्दा आला की जर का पाकिस्तान होऊ शकतो मग हिंदुस्थान का होऊ शकत नाही, मग त्यावेळेला असं सांगण्यात आलं की हा देश स्वतंत्र व्हावा म्हणून कोणा एका विशिष्ट वर्गाचं रक्त सांडलेलं नाही, इथे सगळ्यांचं रक्त सांडलेलं आहे. कुणाचंही रक्त सांडलेलं म्हणजे असं नाही की ह्या समाजाने दूर राहिला की तो समाज दूर राहिला. अशा वेळी हा देश सगळ्यांचा आहे. आणि इथं जर का आम्ही पाकिस्तान सारखं जर का एका विशिष्ट जातीचं किंवा धर्माचं जर का आम्ही या देशाला बनवलं तर इथं आजही हिंदू समाजाव्यतिरिक्त बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, अनेक जाती धर्माची लोक राहत आहेत. त्या लोकांना हा देश कधीच आपला वाटणार नाही. त्यांच्या मनामध्ये नेहमी परकीयाची भावना त्यांच्या मनामध्ये राहील. आणि या देशाचे आज जसे 3 तुकडे झाले परत भविष्यामध्ये आणखीन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या देशाचे जर का तुकडे होऊ द्यायचे नसतील तर मग पहिलंच आर्टिकल लिहिलं, इंडिया दॅट इज भारत. काय लिहिलं? इंडिया दॅट इज भारत. आणि अल्पसंख्याक समाजाला सांगितलं की खात्री आहे, गॅरंटी आहे, तीही लेखी स्वरूपामध्ये की तुमचे सगळे हक्क आणि अधिकार जे आहे त्यांचं जतन केलं जाईल. सगळ्या अनुच्छेदांमधून कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना समान अधिकार दिले गेले. आणि याच्या उपरी आणखीन जे अल्पसंख्याक बांधव आहेत त्यांच्या हक्क आणि अधिकारांची संरक्षण व्हावं, बहुसंख्याकाने त्यांच्यावरती अतिक्रमण करू नये म्हणून अनुच्छेद 25 ते 30 पर्यंत अल्पसंख्याक बांधवांसाठी विशेष तरतुदी केल्या. जसं की अनुच्छेद 25 मध्ये धर्म स्वातंत्र्य दिलं, प्रत्येकाला आपला धर्म मानण्याचा अधिकार दिला, मग तो भले अल्पसंख्याक असो किंवा बहुसंख्याक असो. त्याच्यानंतर स्वतःच्या अनुच्छेद 26, 27, 28, 29, 30 या सगळ्या माध्यमातून स्वतःची लिपी असेल, स्वतःची संस्कृती असेल, स्वतःचे सण उत्सव असतील, या सगळ्यांची जतवणूक करण्याचं जे काही स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य अनुच्छेद 25 ते 28च्या माध्यमातून लेखी स्वरूपात दिले. म्हणजे अल्पसंख्याक समाजाला सुद्धा इथे भयभीत होण्याचं काही कारण नाही. त्यांच्या हक्क आणि अधिकारांचं संपूर्ण संरक्षण केलं जाईल याची लेखी गॅरंटी या संविधानाच्या माध्यमातून देण्यात आली. शिवाय प्रत्येक भारतीयाला सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मिळेल याची सुद्धा लेखी गॅरंटी या संविधानाच्या माध्यमातून देण्यात आली. परंतु ही लेखी गॅरंटी आपण अद्यापर्यंत जाणून न घेतल्याने आपल्याला हेच माहिती नाही की ती गॅरंटीमध्ये आणखीन काय समाविष्ट आहे. आणि ते जर समाविष्ट करून घ्यायचं असेल तर भाषण नाही,
महत्वाचं काय आहे? वाचन. कोणतंही शिबिर किंवा कोणतंही भाषण हे एखाद्या विषयासंदर्भात तुम्हाला दिशा दाखवू शकतं, त्याची पुसटशी कल्पना देऊ शकतं, परंतु त्या संपूर्ण विषयाचा आवाका तुम्हाला कधीही सांगू शकत नाही. मला सांगा, ज्या संविधानाच्या निर्मितीलाच मुळात 2500 वर्ष लागलेली आहेत, ज्याला कायद्याच्या चौकटीत बसवायलाच जवळपास 3 वर्ष लागलेली आहेत, कोण असा तुर्रमखा येऊन लागला आहे जो तुम्हाला एका दिवसामध्ये समजून सांगून देईल सगळं? कोण येऊन लागला असं तुम्हाला? असं कोणच येऊन लागलेलं नाही, लक्षात घ्या. त्याच्यासाठी सातत्याने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणाव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील. का समजून घ्यावे लागतील? जर का समजून घेतल्या नाही तर काय होऊ शकतं, याचे जे काही इशारे आहेत ते इशारे खुद्द विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन ठेवलेले आहेत. आपल्याला फक्त ते इशारे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने कार्यवाही करणं गरजेचं आहे. 25 नोव्हेंबर 1949 तुम्ही जर का डिबेट्स वाचले, तुम्ही जर का नेटवर सर्च केलं तर तुम्हाला हे सगळं भाषण तुम्हाला भेटेल. काय असं नाही की माझ्याकडेच आहे मीच वाचलं आणि मग मी सांगू शकतो आणि तुम्ही ते तपासू शकत नाही, असं नाही. मी जे काही सांगतोय त्याची तुम्ही सगळी सत्यता तपासू शकता. बाबासाहेबांनी अतिशय परखडपणे स्पष्टपणे काही इशारे दिलेले होते, ते किती दूरदृष्टी ठेवणारे होते. त्यांच्या इशाऱ्यातून तुम्हाला लक्षात येईल. मी तुम्हाला फक्त 2-3 इशारे सांगणार आहे, कारण माझ्याकडे आता फक्त 20 मिनिटं शिल्लक आहेत आणि त्या 20 मिनिटात तुम्हाला अजून मला काही मुद्दे मांडायचे आहेत. पहिला इशारा त्यांनी दिला होता. काय बोलले होते माहिती आहे ते? आपण 26 जानेवारी 1950ला आता पूर्ण स्वातंत्र्य होणार आहोत. शब्द बघा काय आहे, पूर्ण स्वातंत्र्य होणार आहोत, स्वतंत्र होणार आहोत. पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे असं का बोलले होते ते लक्षात घ्या. आता आपण तिथं पुढे त्या स्पष्टीकरण नाही, मी तुम्हाला सांगतो. कारण असं होतं की भले 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला होता, इंग्रज गेले होते, पण आपला राज्यकारभार लक्षात घ्या. आपल्या देशाला स्वातंत्र्यता मिळावी म्हणून इंग्रज पार्लमेंटमध्ये जो इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 बनवण्यात आलेला होता, भारतीय स्वतंत्रता कायदा 1947, तर त्या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली होती की जोपर्यंत भारत आपलं स्वतःचं संविधान तयार करून लागू करत नाही तोपर्यंत या देशाचा राज्यकारभार हा 1935मध्ये जो भारत सरकार कायदा बनलेला होता त्याच कायद्याच्या अनुषंगाने चालेल. म्हणजे त्यांचेच ते गव्हर्नर, त्यांचीच ती व्यवस्था, त्यांचंच ते सगळं काही. म्हणजे याचा अर्थ जरी इंग्रज इथं नसले तरी कायद्याच्या स्वरूपात ते डायरेक्टली इनडायरेक्टली कोणत्याही स्वरूपात समजा इथं उपस्थित होते. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला जरी गेले तरी कायद्याच्या स्वरूपात ते इथंच होते. आपल्याला खरी स्वतंत्रता कधी मिळाली? ज्या दिवशीपासून आपलं भारतीय संविधान लागू झालं, 26 जानेवारी 1950 रोजी. आणि म्हणून त्या दिवशी आपण पूर्ण स्वातंत्र्य झालो, प्रजासत्ताक झालो, म्हणून आपण ते प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. साहेब मला आश्चर्य वाटतो, भल्यानं हेच माहिती नसतं का साजरा करतो, का साजरा प्रजासत्ताक दिन म्हणून. काय त्या दिवशी जर का तो दिवस असेल ना, देशभक्तीची गाणं आणि सगळ्यात मोठी देशभक्ती काय माहिती का, ते चित्रपट बघणं, पाकिस्तान भारत वगैरे यांच्या लढायचे. म्हणजे स्वतंत्रता मिळाली इंग्रजांपासून आणि आम्ही भारताचे त्याचे बघत बसतो. म्हणजे काय कुठल्या दिशेने चाललंय मला काही कळत नाही. देशभक्तीच्या व्याख्याच बदलत चाललेल्या आहेत. अहो मागे तर असं झालं होतं की आम्ही घोषणा देत नाही हा देश रोई, म्हणजे एवढी सोपी करून टाकली होती. म्हणजे देशभक्त आता आम्हाला अशी लोक देशभक्ती शिकवत आहेत की ज्यांनी देशासाठी काय केलंय काय नाही केलंय तो इतिहास तुम्ही स्वतःच अभ्यास, मला काही सांगण्याची गरज नाही. मुद्दा माझा एवढाच आहे की जसंही आपलं संविधान लागू झालं तिथून आपण खऱ्या अर्थाने पूर्ण स्वतंत्र झालो, पण ते स्वातंत्र्य आपण भविष्यात टिकवू शकू की नाही ही शंका मला वाटते, असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. कारण भारताचा इतिहास बघता आपल्या इथे फुटीरतावाद्यांची कमी नाही, आपल्या इथे एकमेकांपासून दूर करणाऱ्यांची कमी नाही. फोडाफोडी करण्याचं म्हणजे मी तर खूप आश्चर्य वाटतं मला, फोडाफोडाने राज्य करा हे इंग्रजांनी इथं केलं असं म्हणतात. अरे इंग्रजांनी इथं येऊन ते शिकलं, इंग्रजांनी इथं येऊन ते जाणलं की राज्य करायचं असेल तर तोडा आणि फोडा, आणि मग त्यांनी ते बरोबर ते आत्मसात करून त्या पद्धतीने केलं. त्यांनी आम्हाला शिकवलं साहेब, आम्ही त्यांना शिकवलं की तोडफोड करून कसं राज्य करायचं असतं. ते आम्ही त्यांना दिलेली देणगी बरी, त्यांना आम्ही दिलेली देणगी आणि ते लई उपकार बांधतात आपल्या या बाबतीत. 400 वर्ष त्यांनी आमच्यावरती त्या एका कारणाने राज्य केलं, लक्षात. म्हणजे बरेच कन्सेप्ट अशा आहेत की त्या आपल्याला डोक्यात उलट्या आहेत.
त्याला आपल्याला सरळ करायची गरज आहे, लक्षात घ्या. हां, मुद्दा असा आहे की बाबासाहेब असं म्हणतात की मी जे बघतो आहे 26 जानेवारीला भलेही भारत स्वतंत्र होत आहे, परंतु खरंच हे स्वातंत्र्य ते टिकू शकेल का याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण ज्या पद्धतीने परस्पर विरोधी विचारांची जी आता राजकीय पक्ष तयार होत आहेत, हे बघता हा धोका अधिक वाढल्याचं मला दिसत आहे. जोपर्यंत परस्पर विरोधी विचारांचे जे राजकीय पक्ष तयार होत आहेत आणि ज्या पद्धतीने इथे व्यवस्था काम करते आहे, त्या पद्धतीने बघून मला ही भीती आणखीन जास्त वाढत चाललेली आहे. परंतु जोपर्यंत हे राजकीय पक्ष आपल्या राजकीय मतांपेक्षा देशाचं हित महत्त्वाचं मानतील, तोपर्यंत माझा धोका प्रत्यक्षात कधी उतरणार नाही. म्हणजे मला जी भीती वाटते ती प्रत्यक्षात कधी येणार नाही. परंतु ज्या दिवशी राजकीय पक्ष देशहितापेक्षा स्वतःची विचारधारा महत्त्वाची मानायला लागतील, वरचढ मानायला लागतील, त्या दिवसापासून देशाचं स्वातंत्र्य गमवायला अशी सुरुवात होईल का ते परत कधी कोणी मिळू शकणार नाही. देश कदाचित कायमस्वरूपी पारतंत्र्यामध्ये. आजच्या घडीला ही परिस्थिती आहे की नाही ते तुम्ही ठरवायचं, ते तुम्ही जज करायचं. मला काही सांगायची गरज नाही, तेवढी सुंदर तुम्ही आहात, प्रत्येक गोष्ट मी सांगायला पाहिजे असं नाही. दुसरा धोका त्यांनी सांगितला होता. अजून मला भीती असं वाटते, लक्षात घ्या, कोणत्याही महान व्यक्तीच्या चरणी तुम्ही आपलं स्वातंत्र्य गमावून त्याचं कृतज्ञ होऊ शकत नाही. एखादी जर व्यक्ती खूप महान असेल, देशासाठी खूप काही केलं असेल, हां तुम्ही त्यांचे आभार राहा, आयुष्यभर ऋणी राहा, परंतु आपलं स्वातंत्र्य त्याच्या चरणी अर्पण करून आपण त्याची ऋणी होऊ शकत नाही. आपण हा धोका पत्करू शकत नाही. पण भारतामध्ये मात्र व्यक्तिपूजा, ज्याला वीरपूजा व्यक्तिपूजा म्हटली जाते, ती मात्र खूप जास्त असल्या कारणाने मला आणखीन भीती आहे. असं ते म्हणतात. का भीती म्हणतात तर लक्षात घ्या, त्यांनी असं म्हटलेलं होतं की भक्ती, बघा ते काय बोलतात, हे माझे शब्द नाही आहेत, तुम्ही ते काढा आणि बघा. भक्ती ही कदाचित अध्यात्मामध्ये मोक्षाचा मार्ग असू शकतो. भक्ती ही अध्यात्मामध्ये कदाचित मोक्षाचा मार्ग असू शकतो. परंतु जर का ती भक्ती राजकारणात शिरली, जर का ती भक्ती इथे जर आली, तर इथं मात्र आपण एखाद्या व्यक्तीचं भक्त बनून आपली लोकशाही कायमची गमावू आणि इथे कधी न संपणारी हुकुमशाही निर्माण होऊन जाईल. इथं कधी न संपणारी हुकुमशाही तयार होऊन जाईल. कारण तुम्ही त्या भक्तीच्या माध्यमातून त्या व्यक्तीला एवढी ताकद देणार आहात की तुम्ही महत्प्रयासाने ज्या संविधानिक संस्था बनवलेल्या आहेत त्या संस्था नष्ट करण्याचं काम त्या शक्तीतून त्याला तो 100% केल्याशिवाय राहणार नाही आणि आपण हुकुमशाहीमध्ये ढकललं जाऊ. हे कोण म्हणतंय? 25 नोव्हेंबर 1949ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता तशी परिस्थिती आहे की नाही तुम्ही तुमचं जज करून घ्या, मला काही सांगायचं नाही. मुद्दे हे आहेत की बाबासाहेबांनी दूरदृष्टी ठेवून आपल्याला काही धोके आणि त्याच्यावरचे उपाय सुद्धा सांगितले होते. त्यांनी पुढे असं सांगितलं होतं की आता आम्ही राजकारणामध्ये एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य या आधारावरती आम्ही आता समानता स्थापन केली आहे. पण ही जी समानता आहे, ही समानता जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक ह्या दोन क्षेत्रांमध्ये येत नाही तोपर्यंत ही क्रांती अपूर्ण आहे. आम्हाला तर काय केलं पाहिजे तर आम्हाला आता सगळ्यात अगोदर या राजकीय लोकशाहीच्या माध्यमातून भारतामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन केली पाहिजे. म्हणजे आपण दुतोंडी पद्धतीने वागू शकत नाही. एकीकडे आम्ही असं म्हणू की एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य आहे आणि दुसरीकडे समाजामध्ये आर्थिक विषमता असेल, उच्च नीच भेदभाव असेल, समाजामध्ये जातीयता असेल, अशी जर का व्यवस्था असेल तर हे दुतोंडीपणाचं लक्षण होईल. एकीकडे आपण समानता म्हणतोय, दुसरीकडे दोन क्षेत्रामध्ये विषमता करतोय आणि याच्यामुळे काय होईल की याच व्यवस्थेचे बळी ठरलेली लोक, सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे बळी ठरलेली लोक, आम्ही एवढ्या कष्टाने हा जो लोकशाहीचा डोलारा उभा केलेला आहे त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. कोण करतील हे? तर ह्याच व्यवस्थेचे बळी ठरलेली लोक हा सगळा लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ही चेतावणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, ही जी क्रांती घडलेली आहे सामाजिक, आर्थिक, राजकीय, या क्रांतीला जर का मूर्त स्वरूप द्यायचं असेल, तिला जर का पुढे घेऊन जायचं असेल, बाबासाहेब स्वतः म्हटले होते की तुम्हाला जर का हा क्रांती जर पुढे नेता नसेल आला तर किमान मागे तरी नका आणू, त्याला किमान आहे तिथं तरी ठेवा. परंतु आम्ही तेही करण्यात सक्सेस ठरलो की नाही ठरलोय ते तुम्ही तुमचं ठरवा. म्हणजे मी काय जज करण्यास इतपत मोठा नाही आहे, लक्षात घ्या. मी तुमच्यावर सोडतो या सगळ्या गोष्टी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्हाला ही जर क्रांती पूर्ण करायची असेल तर पहिल्यांदा आम्हाला ही क्रांती यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा मी ह्या महामानवाकडे जातो, त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार जावं लागणार.
त्यांनी आम्हाला एक त्रिकालाबाधित असा मंत्र दिलेला आहे, असा मार्ग सांगितलेला आहे का त्या मार्गाने जर का तुम्ही गेला तरच यशस्वी होऊ शकतात, अन्यथा दुसरा कुठलाच मार्ग तुम्हाला यश प्राप्ती करून देऊ शकत नाही. आणि तो मार्ग काय आहे? काय आहे तो मार्ग? शिका. झालं, पुढचं सगळं पाठ आहे. पुढचं सगळं पाठ आहे. शिका. हा, पहिल्यांदा ही क्रांती काय आहे ती समजून घ्या भावांनो. पहिल्यांदा ही क्रांती काय ती समजून घ्या. म्हणजे पहिल्यांदा समजून तर घ्या. शिका म्हणजे नुसतं लिहिता वाचता येणं आणि मी आता शिकलेलो आहे, मला सगळी येते म्हणजे मी शिक्षित आहे, असं जर का तुम्हाला वाटत असेल तर मग गाडगे बाबांना तुम्ही कोणत्या चौकटीतून बघता? साक्षर का निरीक्षण? ज्यांच्या नावाने आज विद्यापीठं आहेत त्या माणसाला तुम्ही काय म्हणतात? म्हणजे शिक्षण हे फक्त सहीवर अवलंबून आहे का? किंवा तुम्ही वाचता येतं, लिहिता येतं, गणन करता येतं म्हणजे तुम्ही साक्षर आहात का? हा एक प्रश्न आहे लक्षात. नाही तर मग मला गाडगे बाबांचं उदाहरण तुमच्या समोर आहेच, मग त्याचं उत्तर द्या जर का तुम्ही यालाच हो म्हणत असाल तर. म्हणजे पहिल्यांदा ही क्रांती काय आहे तर जी 2500 वर्षांची एका पुस्तकात सामावलेली आहे ती क्रांती पहिल्यांदा समजून घ्या. ती क्रांती काय ती पहिले शिकून घ्या, समजून घ्या. आणि मग अशी समजलेली लोक, अशी जाणकार लोक हे संघटित व्हा, एकत्र या. कारण लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात काय आहे याला महत्व नाही साहेबांनो. तुमच्या मागे किती डोकी आहेत, तुमच्या मागे किती डोकी आहेत, तुमच्या डोक्यात काय याच्याशी घेणं देणं नाहीये. तुमच्या मागे किती डोकी आहेत हे काउंट केलं जातं, कारण ही लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे आताच्या घडीला तरी अस्तित्वात असलेल्या सगळ्या ज्ञात व्यवस्थेपेक्षा काकणभर जर सरस, मी असं म्हणणार नाही की 100% निर्दोष अशी ही व्यवस्था आहे, असं माझा अजिबात दावा नाही, लक्षात घ्या. परंतु सध्याच्या व्यवस्थेमध्ये ज्या ज्या आपल्याला शासकीय यंत्रणा माहिती आहे, शासकीय व्यवस्था माहिती आहे, त्यात सर्वात काकणभर सरस आणि चांगली, 100% निर्दोष असं मी म्हणत नाहीये, सर्वात चांगली जर का कोणती व्यवस्था असेल तर ती लोकशाही आहे. कारण तिथं लोकांना किंमत दिली जाते, लोकांना निवडीचं स्वातंत्र्य दिलं जातं, शासन निवडीचं स्वातंत्र्य जातं. बाकी दुसऱ्या व्यवस्था काही गुणदोष जसे त्यांच्यात आहेत तसे याच्यातही काही गुणदोष आहेत. मी असा अजिबात दावा करत नाही की ती निर्दोष आहे, परंतु तिला निर्दोष कसं करायचं हे तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. आणि ते हात जर का आपले संविधान साक्षर असतील, ते जर का आपलं मेंदू संविधान साक्षर असेल तर 100% बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की संविधान किती चांगलं का वाईट आहे हे त्याच्यावर नाही आहे, ते किती वाईट असू दे पण राबवणारे हात जर चांगले असतील तर ते अंततः चांगलंच ठरेल. आणि ते किती चांगलं असू दे, राबवणारे हात जर का वाईट असतील तर ते अंतिमतः वाईट ठरेल. म्हणजे हे जर का आपल्याला कन्सेप्ट लक्षात आली तर लक्षात येईल की संविधान पहिले आपण समजून घेऊया, ती क्रांती पहिले समजून घेऊया आणि अशी क्रांती समजलेली लोक ती एकत्रित येऊया, त्यांचं संघटन करूया. म्हणजे डोक्यामध्ये जरी डोक्या महत्वाची असली तरी त्या डोक्यात पण काहीतरी असणार आहे. आता ते काही खाली डोकी नाही आहेत की चला 500-1000 रुपयामध्ये काम करून टाकणारी ती डोकी नाही आहेत. तर ती कोणती डोकी? आता ती व्यवस्थेला परिवर्तन घडवणारी डोकी असणार आहे. आणि मग जेव्हा जेव्हा शिकलेली लोक संघटित होतील त्याच वेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की संघर्ष करा. संघर्ष करा म्हणजे कसा संघर्ष करा? लाठ्या काठ्या वगैरे हा प्रकार नाही सांगितला, लक्षात ठेवा. त्यांनी कधी लाठी काठी हातात घेतली नाही कधीच, लक्षात घ्या. कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या राज्यात लॉ इज अ वेपन, वारंवार सांगतो. कायद्याच्या राज्यात समोरच्याला कायद्याच्या भाषेमध्ये आपल्याला लढावं लागेल, परंतु त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला संघटित स्वरूपात लढावं लागेल. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने ही जी क्रांती आहे ती क्रांती यशस्वी होणार आहे. ही क्रांती यशस्वी होणार आहे, लक्षात ठेवा. ही क्रांती जर यशस्वी झाली नाही तर हे जो प्रकार होता तसंही मग सहन करण्याची आपल्याला सवयच होती, मग काय हरकत आहे, बसा सहन करा. मुद्दा काय म्हणतोय मी, लक्षात येत आहे ना? या क्रांतीने आम्हाला इथं आणून सोडलेला आहे, या क्रांतीने आम्हाला इथं आणून सोडलेलं आहे. आणि आम्ही जर का ही क्रांती कायम करण्यात किंवा तिला कायम ठेवण्यात किंवा तिला आणखीन समृद्ध करण्यात यशस्वी जर ठरलो नाही, पराभूत जर झालो याच्यामध्ये, तर ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने अशी व्हायला वेळ लागणार. आणि अशी वेळ झाल्यानंतर मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे गाडगा आणि सराटा एक रूपकात्मक विषय समजून घ्या तुम्ही. भलेही दिसणारं गाडगा आणि दिसणारं सराटा नसेल, परंतु अशा आधुनिक स्वरूपाचं गाडगा असेल, अशा आधुनिक पद्धतीचं सराटा असेल की जे तुम्हाला ती जी काही भयानकता होती त्याच्यापेक्षा जास्त वेदनादायी ठरेल, त्याच्यापेक्षा जास्त. कारण तुम्ही सगळे ही माणसं आहात, ही नाही आहेत. हे लक्षात आलंय ना? तुम्ही सगळे कुठे आहात? ही माणसं आहात, तुम्ही ही माणसं नाही आहेत. अशा वेळेला आम्हाला जर का परत त्या आधुनिक स्वरूपातल्या वेदनेमध्ये जायचं नसेल तर आपल्याला निश्चितपणे संविधान रक्षती रक्षितः या सूत्रानुसार काम करावं लागेल.
संविधान रक्षती रक्षिता. तुम्ही संविधानाचं रक्षण करा. संविधान तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग रक्षण करायचं म्हणजे काय करायचं? घ्यायच्या लाट्या काट्याने आजूबाजूला उभं राहायचं आणि मग दंड ठोकरायचे कोण लागणार. बरोबर ना? नाही भावना, रक्षण करण्याचा अर्थ तो नाहीये. रक्षण करण्याचा अर्थ आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आपण सगळ्यांनी या शिबिराच्या माध्यमातून 5 मिनिटं सांगण्यासारखं खूप आहे. मी अजून एकही आर्टिकलबद्दल टच केलेलं नाही, लक्षात घ्या. परंतु तुम्हाला काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या त्या दृष्टीने मांडणी केलेली आहे. संविधान वाचनासाठी लक्षात घ्या, हे संविधान भाषणाचं नाही तर वाचनाचा विषय आहे आणि ते वाचन करून तुम्ही समजून घेणार आहात. पण का समजून घ्यायचं आहे तेवढीच फक्त भूमिका तुमच्यासमोर मांडलेली आहे. मी आज तुम्हाला एवढं सांगेल की सत्यशोधक मंडळाने आज जो काही उपक्रम राबवला तो उपक्रम हा निश्चितच सत्यशोधकी विचाराला पुढे घेऊन जाणारा, भारतीय लोकशाहीला अधिक मजबूती देणारा उपक्रम आहे. हा उपक्रम त्यांच्या एकट्या दुकट्याचा नाही आहे तर तो आमच्या सगळ्यांचा आहे. मी काय आज आलो, तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि निघून गेलो, नंतर परत तुम्हाला माझी तुमची भेट होईल नाही असं नाही आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही सगळेजण एकमेकांना जोडत नाही, त्यांच्यासोबत येत नाही, सगळेजण एकमेकांच्या सोबत येत नाही, संविधान समजून घेत नाही, संविधान समजून संघटित होत नाही आणि मग आपल्या हक्काधिकारांसाठी जोपर्यंत न्याय लढा देत नाही संविधानिक मार्गाने, तोपर्यंत आपण अपेक्षित असलेली सत्यशोधकी व्यवस्था, अपेक्षित असलेली लोकशाही व्यवस्था ही मजबूत करण्यामध्ये, मजबूत तर सोडा, आज टिकवण्याची वांदे झालेले आहेत. त्या टिकवण्याच्या याच्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ शकणार नाही. तेव्हा माझं तुम्हा सगळ्यांना एक नम्र विनंती राहील की आपण सगळ्यांनी या मंडळीने जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत, सत्यशोधकी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर संविधानच आहे. संविधान आणि सत्यशोधक. मी जर तुम्हाला सांगायला गेलो तर प्रत्येक आर्टिकल सांगेल की ज्याच्यावरती कशा पद्धतीने सत्यशोधक मंडळाचा प्रभाव होता. उदाहरण द्यायचं ठरलं तर सत्यशोधक मंडळाचा उद्देश काय होता? जातीभेद नष्ट करणे, समानता प्रस्थापित करणे. मग अनुच्छेद 14 काय सांगते? अनुच्छेद 15 काय सांगते? सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, सगळ्यांना जात धर्म वंश लिंगाला बदलून त्याची गुणवत्ता बघून त्याला संधी दिली गेली पाहिजे. मग अनुच्छेद काय वेगळं सांगताय? अनुच्छेद 16 काय वेगळं सांगताय? अस्पृश्यता नसावी, अनटचेबिलिटी नसावी. त्यांनी स्वतःचा हौद ओपन करून दिला होता घरातला, सगळ्यांना माहिती महात्मा फुले यांनी. मग अनुच्छेद 17 म्हणते की कायद्याने गुन्हा आहे. मग ते काय वेगळं सांगतंय? त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की कामगारांना सुद्धा दिवसाचे तास वगैरे सगळं झालं पाहिजे. मग जे काय अनुच्छेद 39 आहे, 37 आहे, हे काय वेगळं सांगतंय? त्यांनी सांगितलं होतं स्त्री पुरुष समानता असली पाहिजे, सगळ्यांना सगळं झालं पाहिजे. मग अनुच्छेद 37 मध्ये जे स्त्री आणि पुरुष या सगळ्यांना समान कामासाठी समान वेतन दिलं जाईल. अनुच्छेद 15च्या खंड 3 मध्ये वरचा दर्जा दिला जाईल. मग हे काय वेगळं आहे? म्हणजे सत्यशोधक समाजाने ज्या ज्या अपेक्षा आपल्या सत्यशोधकी विचारातून मांडल्या त्याच सगळ्या अपेक्षा, कारण तुम्हाला सगळं माहिती आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वतःचे 3 गुरु सांगितले होते त्यात एक सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले देखील होते. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते का उगाच नव्हते, लक्षात घ्या. भावांनो आणि बहिणींनो, जाता जाता फक्त मी तुम्हाला एकच मुद्दा सांगेल, ही विचारांची लढाई आहे, जातीची नाही. ही विचारांची लढाई आहे, धर्माची नाही. तुम्हाला जाताना त्याचं उत्तम उदाहरण देऊन जाईल की अगदी आपण विहारांमध्ये जर गेलात तर बघितलं असेल, तथागत आणि बाबासाहेब दोघेही तुम्हाला एका विचारपीठावर भेटतील. अरे त्या हिंदू धर्मानुसार किंवा वर्णव्यवस्थेनुसार ते दोघं तरी एका जातीचे आहेत का साहेब? आहेत का? एका जातीचे आहेत का? एका धर्म म्हणजे धर्म ठीक आहे, एका जातीचे आहात का? एका वर्णाचे तरी आहेत का? एक क्षत्रिय समाजाचा आहे, क्षत्रिय. लक्षात घ्या, तथागत कोण होते? क्षत्रिय होते, माहिती ना सगळ्यांना. आणि त्याच म्हणजे वर्णव्यवस्थेनुसार तथागती समजलेल्या शूद्र समाजामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. तरीही विचारांची लढाई आहे. आज आम्हाला ते दोघंही कोण आहेत? ते दोघं आम्हाला आदरणीय आहेत. तेच नाही तर अगदी तथागतांपासून गाडगे बाबांपर्यंत, वाया छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, हे सगळे एकमेकांना कनेक्टेड लोक आहेत. या सगळ्यांची कार्य सगळे एकमेकांना कनेक्टेड आहेत. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी सुद्धा गुरु मानताना 3 गुरु मानले होते. कोणते होते ते 3 गुरु? तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले. एका जातीचे होते का? बाबासाहेबांच्या जातीचे होते का? नाही. ही जात आमच्या डोक्यात आहे. राष्ट्रपुरुष, महापुरुष ही जातीच्या सगळ्या चौकटीतून बाहेर असतो. त्याचं उदाहरण देताना काय होतं लक्षात घ्या, आपण खूप जातीच्या चौकटीमध्येच काम करतो, ऐकतो, वाचतो आणि तेवढंच फक्त वागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त आपले मराठा बांधव किंवा कोणी बांधवांसाठी काम केलं, बाकीची जनता होती तशीच होती. आहे असं? असं आहे? कुणी सांगावं. किंवा महात्मा फुलेंच्या शाळांमध्ये फक्त माळी समाजाची मुली होत्या, बाकीच्या समाजाला तिथे एंट्री नव्हती. आहे असं? तसंच
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान जे निर्माण केलंय हे फक्त बौद्धांसाठी होतं, बौद्धांसाठीच आहे, हा समज आम्ही कसा काय करून घेतो? माझं तुम्हा सगळ्यांना उघड चॅलेंज आहे, उघड चॅलेंज आहे, उघड चॅलेंज आहे. मी तिसऱ्यांदा सांगतो की या संविधानातल्या 395 आर्टिकल पैकी एक आर्टिकल, एक सब आर्टिकल, एक सब आर्टिकल असं कोणी मला दाखवून द्यावं की जे फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी ते ज्या कोणत्या जातीमध्ये जन्माला आलेले आहेत त्या जातीसाठी लिहिलेलं आहे. भावांनो आणि बहिणींनो, सरकारी नोकरी आहे, राजीनामा देऊन तुमच्या इथं घरगडी म्हणून कामाला येईल. सरकारी नोकरी असं नाही की बा एखाद्या शटरपटल ठिकाणी काम करतो आणि मग काय फरक पडतो, तिथे रोजीरोटीचाच विषय होता ना, आमच्या इथं पण चांगलंच जेवता येत असा विषय. सरकारी नोकरी आहे. मला कोणी फक्त दाखवून द्यावं की एक आर्टिकल, एक सब आर्टिकल बाबासाहेबांनी फक्त ते ज्या कोणत्या जातीत जन्माला आलेले आहेत त्या समाजासाठी लिहिलेलं आहे. मी माझी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन तुमच्या इथं घरगडी म्हणून कामाला येईल. म्हणजे इतकं व्यापक स्वरूपामध्ये हे संविधान आहे की जे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या सन्मानजनक तथा प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा आधार आहे. आधारच नाही तर लेखी गॅरंटी आहे, लेखी गॅरंटी आहे. आणि जर का तुमच्या या सगळ्या हक्क अधिकारांवरती कोणी गदा आणत असेल, कोणी त्याच्यावरती संकोच करत असेल, थांबवत असेल, तर तुम्हाला न्याय मागण्याचा सुद्धा अधिकार आहे. अनुच्छेद 32 खंड 2 काय सांगतो? थेट तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन तुमच्यावर तुमच्या मूलभूत अधिकारांवरती होणाऱ्या अतिक्रमणा संदर्भामध्ये दाद मागू शकतात. अनुच्छेद 226 नुसार 24 नुसार तुम्ही उच्च न्यायालयात सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला अगोदर जी म्हण होती राजा कायदा, राजाने मारलं पावसाने झोडपलं, हा भावांनो सगळं उलट झालंय. काय उलट झालंय? दोन गोष्टी उलट झाल्या. तेव्हा काय होतं? राजा कायदा, राजा जथा राजा तथा प्रजा, उलट. आता जशी प्रजा तसा राजा. आता प्रजा कशी आहे त्यानुसार ती आता आपलं प्रतिनिधित्व निवडते. म्हणजे जथा राजा तथा प्रजा ही म्हण सुद्धा या संविधानाने उलटी केली. दुसरी असं म्हण होती की राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं, दाद ना फिर्याद. आहे काही अपील? काहीच नाही. पण आज राजाने मारलं की लगेच अनुच्छेद 224, अनुच्छेद 32 खंड 2 सर्वोच्च न्यायालय. राजाला सुद्धा तुम्ही कुठं आणता? त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता. राजाला सुद्धा तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतात. आणि पावसाने जरी झोडपलं म्हणजे सगळ्या म्हणी या उलट करण्याचं काम या संविधान रूपी क्रांतीने केलेलं आहे. तेव्हा अशा वेळेला भावांनो आणि बहिणींनो लक्षात घ्या, केवळ भाषणातून नव्हे तर वाचनातून संविधान समजून घ्या. तुमच्यासाठी इथे हे मूळ संविधानाचं पुस्तक पण उपलब्ध आहे. हे पुस्तक पण उपलब्ध आहे. तुम्हाला ज्यांना कोणा समजा अपेक्षित असेल ते सवलती दरामध्ये पण उपलब्ध आहे. आय होप, मला असं वाटतं की तुम्हाला संविधान म्हणजे नक्की काय आहे, माझा आणि संविधानाचा नक्की संबंध काय आहे, संविधान जाणून घेणं माझ्यासाठी का गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी जे कळण्यासाठी साहेबांनी जो काही खटाटोप त्यांच्या टीमसह सगळ्यांनी केलेला आहे त्या खटाटोपाच्या संदर्भामध्ये जी काय फलश्रुती आहे ती तुम्ही थोड्याफार प्रमाणात का होत नाही ती साध्य झाल्याचं तुमचं समाधान झालं असावं, ती झाली असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. तब्बल 3 तास तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, माझं सगळं मनोगत ऐकून घेतलं, आयोजकांनी मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, तुमच्या सोबत सुसंवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो की हा शेवटचा संवाद नाही, ही शेवटची भेट नाही. भेटत राहूया. का भेटत राहूया? कारण तुम्ही आम्ही सगळे संविधानाचे पाईक आहोत, सत्य शोधकी आहोत. आपण सगळे या महापुरुषांचे वारसदार आहोत. आणि जोपर्यंत हे सगळे वारसदार एकत्र येत नाहीत, एकत्रित हे संघटित होत नाहीत, तोपर्यंत त्यांनी जी काही क्रांतीची बीज रोवलेली आहेत त्याला फळं येऊ शकणार नाही. भावांनो आणि बहिणींनो सातत्याने भेटत राहूया. आम्ही जे काही उपक्रम तुम्हाला सांगतोय ते उपक्रम तुम्ही करत राहा. संविधान गुणगौरव समितीचा परीक्षेसारखा उपक्रम तुमच्या इथं राबवा. त्याच्यानंतर सातत्याने तुमच्या बैठका वगैरे घेत राहा. आपण सगळेजण निश्चितच हे सगळं करून संविधानिक व्यवस्थेसाठी प्रयत्नशील राहा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आयोजकांचे आभार मानून थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. या ठिकाणी सरांनी अतिशय सुंदर याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जाता जाता खरोखर आता सर्वांच्या पायाची वाळू निश्चित सरकत चाललेली आहे. कारण अशी अवस्था म्हणजे आपण पाहिलं तर 25/11/1949चं जे भाषण आहे बाबासाहेबांचं, ते भाषण जर आपण वाचलं आणि सध्याची जर परिस्थिती पाहिली
तर एवढं म्हणजे मला असं वाटतंय की आज त्या गोष्टीला 75 वर्ष झाली संविधान त्या भाषणाला, समजूया आपण 75 वर्षाच्या पुढचा विचार करणारी दूरदृष्टी जी होती, विचार करा 100 वर्षाचा पुढचा विचार करणाऱ्या बाबासाहेबांचा दृष्टिकोन जो होता, आणि ते स्वतः आपण सध्या ते काय करतो अनुभवतोय. आणि महत्वाचा मुद्दा असं या ठिकाणी हा चाललेला आहे की समता आणि विषमता, पहिला महत्वाचा मुद्दा, प्रश्न होणार आहेत ते फक्त 1 मिनिट आवडतोय. समता विषमता आणि दुसरी महत्वाची गोष्ट क्रांती प्रतिक्रांती. मग क्रांती आणि प्रतिक्रांती समता आणि विषमतेच्या लढ्यामध्येच आहे. आता सरांनी ही बाजू सांगितली आपल्याला. मग आता ही स्थिती होती, क्रांतीची ही स्थिती आहे, पुन्हा आपण प्रतिक्रांतीला जातोय. मग ही जी प्रतिक्रांती होणार आहे, आपण रसातळाला जाणार आहोत, बरोबर. मग रसातळाला जात असताना रसातळाला या ठिकाणी जात असताना ही व्यवस्था जी आहे ती कोणाचा आधार घेणार आहे, म्हणजे आपलं वाटोळं आपण आपल्या हाताने करून घेणार आहोत. तर मराठीमध्ये म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आणि कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ का आहे त्याचं कारण समजा स्पष्ट सार सांगतोय, कारण आपण शिकत नाही, बरोबर ना. हा वर्ग शिकला, संविधान समजून घेतलं तर ह्यांचा शिकार होणार नाही. आणि आपण ही जी पॅरलल परिस्थिती आहे, ही जी क्रांती आहे, आता आपली तुमची सगळ्यांची जबाबदारी एकच आहे. महापुरुषांनी केलेली जी क्रांती आहे, ही क्रांती कायम टिकवून ठेवणं. प्रतिक्रांतीची वाटचाल चालू आहे. मी तर असं म्हणलं वैयक्तिक या एकंदरीत ह्या कार्यशाळेवरून 25/11/1949च्या भाषणावर जर कुणी अभ्यास केला असेल तर ह्याने अभ्यास केला. आणि ह्याने अभ्यास करून बाबासाहेबांनी जे धोके इथं आपल्याला सांगितलेले आहेत, त्या धोक्यांवर जास्त अभ्यास ह्यांनी केला. आणि ह्यांनी अभ्यास करून तशा प्रकारची अंमलबजावणी आज चालू आहे. आणि आपल्याला अजून तसली जाणीव नाही जाणीव ना. जर जाणीव असती तर अशा कार्यशाळा लावायला लागल्या असत्या का, आपल्याला लागल्या असत्या का. आज इथं आलेले जागृत झाले, बाकीच्यांचं काय आहे. आणि मग शिका संघटितवाने संघर्ष कधी राहिला. मग संघर्ष करायला आपण जिवंत राहू की नाही, की ती परिस्थिती असेल की नाही सांगता येत नाही. आणि म्हणून इथं आलेले जरी 70 लोक असतील, हे 70 लोक मी म्हणतो 70,000 कसे पोचतील याचा आपली बांधिलकी आज आहे. हा कार्यक्रम मजा म्हणून लावलेला नाही आहे. कारण येणारी आपली भावी पिढी ही आश्वासित व्हावी, ही या संविधानाची लाभार्थी ठरावी, या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम केवळ हसी मजाक किंवा खरोखर काय टाइमपास नाही, रविवार कुठं जात नव्हता आणि रविवारी कामच नव्हतं म्हणून लावलेला नाही आहे. तर आता आपल्याला मिळेल तो वेळ, दिवस देखील वैऱ्याचा, रात्र देखील वैऱ्याची, अशा प्रकारे आपण विचार करून कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता कॉर्नर मीटिंग, गाव, वस्ती, वाडी, घर, लक्षात संविधान जागृती आहे. आता संविधान साक्षर लागूया. ही संविधान जागृती झाली, आता पुढे संविधान साक्षरता आपल्याकडे लागायचं आहे. आणि संविधान नेमकं काय हे समजून सांगण्यापेक्षा येणारी जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती कशी घातक आहे. म्हणजे आपल्याला असा प्रश्न पडतो की खरोखर संविधान टिकेल की टिकणार नाही, हा एक मुद्दा आहे. पण ते आपण जर कंबर बांधली आणि हे सगळ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवल्या तर मला खात्री आहे, आज नेपाळ कुठे आहे सांगा. नेपाळने क्रांती केली की नाही, श्रीलंकेत क्रांती झाली की नाही. शेवटीला तुम्हाला सांगतो, या क्रांती प्रतिकाराच्या लढ्यामध्ये जन आंदोलन जोपर्यंत छेडलं जाणार नाही. कारण तुम्ही काय करताय, ही परिस्थिती पुन्हा तुम्ही अशी जाणू करताय, मग ह्या ठिकाणी संविधान ही जेव्हा परिस्थिती येते तर संविधान संपलेलं असेल. आणि मग पुन्हा जर लोकांमध्ये जर चेतना निर्माण करायची असतील आणि त्यांचे सगळ्या गोष्टी, कारण संविधानाचं प्रास्ताविक जे आहे, हे संविधानाचं प्रास्ताविक काय सांगतं, हे संविधानाचं प्रास्ताविक म्हणजे पुस्तक आहे, हा पूर्ण गाभा आहे संविधानाचा. आणि हा जो गाभा आहे, हाच गाभा आपला श्वास आहे. आणि म्हणून सांगतो की महत्वाची गोष्ट की लोकांमधून, कारण कसं असतं, आमचे हात बांधलेले आहेत. मी सरकारी कर्मचारी आहे, सरकार, आणि आमचे बोलले सर सरकारी कर्मचारी, जालगावकर सरकारी कर्मचारी. मग मला सांगा, आम्ही या ठिकाणी असून हे सगळ्या गोष्टी करतोय. मुद्दा महत्वाचा असा आहे की लोकांमध्ये जागृती करणं, म्हणजे ते शिकणं. संघटित कधी होतील, कारण ह्या सगळ्यांना बाबासाहेबांनी आपल्याला SC ST OBC ओळख दिली, परंतु त्याही सगळ्यात मोठी ओळख दिली भारतीय. शिवाजी महाराजांनी मावळा दिली, परंतु या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय म्हणून ओळख दिलेली आहे. आणि म्हणून माझी प्रथमतः ओळख आणि अंतिम ओळख काय असणार आहे, भारतीय असणार आहे. आणि म्हणून आपण सगळे आज या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊया. आणि गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी जनमानसात हा विषय जाणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टीला जनमानसातून जोपर्यंत आवाज फोडला जाणार नाही तोपर्यंत आपण यशस्वी होणार नाही आहोत. म्हणून सगळ्यांना एक नम्रतेची विनंती, कळकळीची विनंती, कारण ह्या सकाळपासून 3 तास बोलतायत, म्हणजे ते असं बोलतायत की खरोखर मला हा विषय किती त्यांच्याकडे गंभीर, त्या विषयामध्ये स्वतःला किती गाडून घेतलेला आहे ते आपल्याला कळत आहे. आणि म्हणून आपण वक्ता देखील त्या पद्धतीनेच निवडला. आणि अशा प्रकारे आपण या गोष्टीला न्याय देऊया. आणि समाजाच्या एकंदरीत जे सामाजिक स्तरावर जे आपल्याला काम करायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे.
काही कोणाचे प्रश्न असतील ह्या विषयासंदर्भात सरांनी जे वक्तव्य केले 3 तासात, त्या 3 तासात तुमचा काही प्रश्न असेल त्या संदर्भात तुम्ही कोणतीही शंका घेऊन जाऊ नका आणि एक प्रश्नोत्तराचा कार्यक्रम थोडक्यात आपण आवडू. ओके. त्याच पद्धतीने